पान नंबर 29 वरील चौथं गणित आहे बघा. मनीषा आणि सविता. पहा गणित काय आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज. आजच्या वयांची बेरीज. आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 31 वर्षे आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघींची आजची वय काढा. दोघींची आजची वय काढा. पहा कसं आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आज रोजी. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या, हा शब्द महत्वाचा असतो बघा, त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघींच्या आजची वय काढा. तर काय करायचं, एकीचं वय आजचं एक्स मानायचं, एकीचं वाय मानायचं. कोणाचं वय एक्स आणि वाय माना. पहा आपण असं म्हणूया, मनीषाचे आजचे वय एक्स वर्षे व सविताचे आजचे वय वाय वर्षे मानू. पहा काय करायचं, मनीषाचे आजचे वय एक्स मानलं, सविताचं वय वाय मानलं. पहिले कोणते अट आहे, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 वर्षे. म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पहिली अट कोणती आहे पहा बरे, एक्स अधिक वाय बरोबर 31. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे. एक्स अधिक वाय 31 आले. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. आता पुढची अट पहा काय. 3 वर्षापूर्वी पहा, 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. म्हणजे दोघांची पण वय 3-3 वर्षांनी कमी करायची. मग बघा आता 3 वर्षापूर्वीचे नीट पहा, 3 वर्षापूर्वीचे पहिले कोणी मनीषा आहे. 3 वर्षापूर्वीचे मनीषाचे वय बरोबर एक्स वजा 3 वर्षे पूर्वी. पूर्वी म्हटलं की वजा करायचं, आणि म्हटलं असतं ना 3 वर्षानंतर, नंतर म्हटलं की आधी करायचं. ते जर म्हटले असते की 3 वर्षानंतर, मग आपण म्हणायचं 3 वर्षानंतरचे मनीषाचे वय बरोबर एक्स अधिक 3 वर्षे. आता पूर्वी म्हटल्यामुळे वजा मांडायचंय. आणि सविताचं पण त्यावेळेचं वय, त्यावेळेचं म्हणजे कोणतं, 3 वर्षापूर्वीच. मग असं म्हणायचं 3 वर्षापूर्वीचे सविताचे वय. सविताचे आजचे वय किती आहे बघा बरे, वाय वर्षे. मग 3 वर्षापूर्वी सविताचं वय किती होणार आहे, वाय वजा 3 वर्षे. याला आपण कंस टाकू, म्हणजे कसं
ते एकत्रित आहे त्यामुळं y वजा 3 वर्ष. त्यावेळेचे कोणते अट आहे बघा आता नीट. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या चौपट आहे. सविताच्या वयाची चौपट आहे. मग 4 ने सविताच्या वयाला गुणायचं म्हणून म्हणायचं उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट कोणते बघा बरे. 3 वर्षापूर्वीचे सविताचे वय मनीषाचे वय हे सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या चौपट आहे. मनीषाचे वय म्हणजे x वजा 3 सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या चौपट आहे. आता आपण सोपे रूप देऊया. हे वरचं पुसू आता. पहा x वजा 3 बरोबर 4 ने गुणायचं 4y वजा 4 त्रिक 12. पहा 4y वजा 12. मग सोपे रूप कसं होणार आहे. x वजा 4y बरोबर वजा 12 अधिक 3. 3 वजा आहे तिकडे अधिक होणार. x वजा 4y म्हणजे आले वजा 9. याला म्हणत समीकरण नंबर 2 झालं. आपलं समीकरण 1 सापडलं, समीकरण 2 सापडलं. आता आपण काय करू फक्त समीकरण 1 व 2 लिहून घेऊ आणि मग ती सोडवू. आता समीकरण 1 कोणतं आहे. x अधिक y 31. पहा समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 31. हे आहे समीकरण नंबर 1. आणि समीकरण 2 कोणतं आहे. x वजा 4y बरोबर वजा 9. हे आहे समीकरण नंबर 2. आता हे 2 समीकरण आपण सोडवायची. पहा कसं सोडवायची. येथे सहगुणक एकच आहे दोघांचा म्हणजे आपोआप सहगुणक समान आहे. आपण थेट वजाबाकी करू म्हणजे असं म्हणूया समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. x अधिक y बरोबर 31. x वजा 4y बरोबर वजा 9. अधिक आहे. वजाच्या खाली अधिक मांडायचं आणि अधिकच्या खाली वजा मांडायचं. दुसऱ्या समीकरणाचे वजाबाकी करताना जे दुसरं समीकरण आहे त्याची चिन्ह बदलायची. आता पहा 31 अधिक आहे 9 पण अधिक आहे. 31 9 40 झाले. 1 अधिक आहे 4 पण अधिक आहे. 4 आणि 1 5 झाले. इथे आले 5y हे गेले निघून म्हणून y म्हणजे आले 40/5 म्हणून y ची किंमत केली 45/40 आली. आता लिहायचं आपण y बरोबर 8 ही किंमत y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवायची. समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 पहा कोणतं आहे. x अधिक y बरोबर 31 म्हणून x अधिक 8 बरोबर 31. x बरोबर 31 वजा 8. 31 मधून 8 गेले उत्तर आले 23 म्हणून म्हणायचं मनीषाचे आजचे वय मनीषाचे आजचे वय बरोबर x म्हणजे किती आले 23 वर्ष आणि सविताचे आजचे वय बरोबर y म्हणजे किती आले 8 वर्ष आले. एकेचं वय 8 वर्ष आलं एकेचं वय 23 वर्ष आलं. बघा बरे पहिले कोणती अट आहे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 वर्ष. 23 आणि 8 31 आलं. 3 वर्षापूर्वी बाबरे मनीषाचं वय किती होईल. 3 वर्षापूर्वी आजचं वय 23 आहे. 3 वर्षापूर्वीचं वय आलं 20 वर्ष. सविताचं आजचं वय 8 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वीचं वय आलं 5 वर्ष आणि हे वय बरोबर मनुष्याचे वय सविताच्या वयाच्या चौपट आहे. चौपट म्हणजे 5 × 20 आले बरोबर. तर हे झाले चौथे गणित.